माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर त्या काळामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस तसेच महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये महसूल प्रशासनामार्फत सेवा पंधरवडा राबवत आहोत। त्या सेवा पंधरवड्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या काळामध्ये पांढरा रस्त्याबाबत मोहीम घेणार आहोत। त्यामुळे जत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की आपले जे रस्ते नकाशावर आहेत ते समजा नकाशाच्या लांबीनुसार नसतील किंवा जे रस्ते नकाशावर आहेत पण त्या रस्त्यावर अतिक्रमण असेल त्या सर्व रस्त्यांची माहिती संबंधित तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील किंवा मंडळाधिकारी यांना द्यायचे आहे। तसेच जे गावातील वहिवाटीचे रस्ते आहेत किंवा आपले रेग्युलर रस्ते आहेत पण ते अतिक्रमण झालेलं आहे किंवा कोणी शेतकऱ्यांनी अडवलं आहे त्या संदर्भात पण सर्वांनी माहिती द्यायची आहे। त्यानंतर आपण प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी आयोजित केलेली आहे। ज्या गावामध्ये शिवार फेरी झालेली नाही त्या गावातील सरपंच किंवा गावातील नागरिक यांनी संबंधित तलाठी यांना भेटून शिवार फेरीबाबत नियोजन करावे व ते सर्व रस्ते आपण 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिक्रमणमुक्त करणार आहोत। तसेच त्याची नोंद आपण 7/12 इतर हक्कात घेणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये हे होणार आहे। तसंच 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये माझ्याकडे तहसील कार्यालयामध्ये मामलेदार कोर्ट आहेत, सेक्शन 5 असेल किंवा 143 केसेस असतील त्या रस्त्यासाठी आपण रस्ता लोक अदालत घेणार आहे। त्या अनुषंगाने 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या काळामध्ये आमचे सर्व नायब तहसीलदारांनी स्वतः एकेका सर्कलमध्ये येऊन त्या केसेस तडजोडीने कसं मिटवता येतील त्यासाठी आपण प्रयत्न करू। त्याचा पण आम्ही टाइम टेबल आज प्रसिद्ध करू, त्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा। त्या पहिल्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत। दुसरा टप्पा जो आहे तो 23 ते 27 सप्टेंबर आहे। त्या काळामध्ये आपण सर्वांसाठी घरे हा टप्पा राबवतोय। त्यामध्ये पंचायत समितीकडून जर तुम्हाला घरकुल मंजूर झाले असेल आणि खरोखर तुम्ही भूमिहीन असाल तर त्यांना पण आपण शासनामार्फत गायरांमध्ये जमीन देणार आहोत। त्याचे पण प्रस्ताव संबंधित ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीमार्फत आमच्याकडे आले पाहिजे याची दक्षता घ्यावी। त्यांना पण आपण जागा देऊ, त्यामुळे घरकुल बांधायला मदत होईल। आणि तिसरा टप्पा आहे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये आपण अभिवादन आणि जातीचे दाखले वाटप या 2 नाविन्यपूर्ण गोष्टी घेणार आहोत। त्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा। त्यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराज अभियान यशस्वी करण्यासाठी जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी मी महसूल प्रशासनामार्फत विनंती करीत आहे। धन्यवाद।